नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली पश्चिम भागात पावसाचा जोर कायम. शिराळ्यात बस थांबा कोसळून एक जखमी. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा मुक्काम गेल्या 3 दिवसापासून कायम असून पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने कृष्णा नदीवरील 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर संततधार पावसाने रस्त्याकडेला असलेला बस थांबा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शिराळा तालुक्यातील एक व्यक्ती जखमी झाला आहे. रात्री काही काळ पावसाचा जोर ओसरला होता, मात्र रविवारी पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत असून वारणा नदीवरील मांगले सावर्डे पूल व मांगले बच्चे सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 2 दिवसापासून यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच कोथरूड ते रेठरे या मार्गावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. शिराळा ते बिऊर मार्गावरील सुगंधनगर येथील बस थांबा सततच्या पावसाने कोसळला. या अपघातात बस थांब्यावर आश्रयासाठी थांबलेले शिवाजी बाळू जरग हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.